प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्र हो, भारतीय लोकभावनेनुसार दशानन रावण हे अखंडित भारताचे शिल्पकार असणाऱ्या मौर्य वंशाच्या 10 राजांचे प्रतिकात्मक रूप आहे। त्यामुळं विजयादशमी दिनी, अशोका विजयादशमी दिनी रावण प्रतिमेचे जे दहन करण्यात येते, त्या रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी असे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर आवाहन करतोय। रामायण ही पौराणिक कथा असून त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही, परंतु ह्याच कथेनुसार रावण ह्या पात्राकडे एका महान विद्वान राजाचे पात्र म्हणून पाहिल्या जाते। रामायण ह्या पौराणिक कथेनुसार महात्मा रावण हे दानी, सत्यवचनी, न्याय निपुण असे राजे होते। प्रकांड पंडित होते, रयतेचे ते राजे होते रामायण ह्या कथेनुसार। परंतु एका विशिष्ट पात्राला नायकत्व बहाल करण्यासाठी रावण हे पात्र खलनायक ठरवण्यात आलं, खलनायक बनवण्यात आलं। रामायण खरं की खोटं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, तो प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे। आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय कायद्यानुसार, भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करायला शिकवल्या असल्यामुळे कुणाच्याही भावनांना दुखावण्याचा आपल्याला कुणालाही अधिकार नाही। हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे। रामायण खरं खोटं तो श्रद्धेचा भाग आहे। परंतु ह्या रामायणाच्या कथेनुसार रावण ह्या पात्राविषयी दक्षिण भारतीय समाजात, आदिवासी समाजात आणि विशेष करून द्रविडी संस्कृतीमध्ये एक आदरणीय स्थान आहे। आदरणीय मानाचे स्थान त्या रावण राजाबद्दल आहे। एका म्हणजे आधी आपण बघतो आदिवासी भागामध्ये रावणाची पूजा एक लोकराजा म्हणून केली जाते। रामायण कथेनुसार शक्य असतानाही एका परनारीला शक्य असतानाही त्यांनी हात लावला नाही, शीलभंग केला नाही, कुठल्याही प्रकारचा मानभंग त्यांनी त्या ठिकाणी केला नाही। उलट रामायण कथेनुसार सीतामाईला रावणाने अशोक वाटिकेमध्ये अत्यंत सुरक्षित पद्धतीने ठेवलं। ही एक कथा आहे। परंतु ह्या कथेमधला एक सार आपण जर पाहिला तर रावण हे पात्र असं आहे, एक जागतिक पौराणिक कथा आपण कुठल्याही घेतल्या, जगामध्ये ज्या काही पौराणिक कथा असतील त्या पौराणिक कथा घ्या किंवा ऐतिहासिक कोणत्या घटना जर आपण पाहिल्या तर रावण ह्या त्यागी भावासारखा भाऊ जगाच्या इतिहासामध्ये किंवा पौराणिक कथांमध्ये आपल्याला आढळून येत नाही। केवळ आपल्या बहिणीच्या आबरू रक्षणासाठी, तिच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावणाने आपलं राज्य पणाला लावलं, किंबहुना त्यांनी आपला प्राण बलिदान केला। या असं उदाहरण, त्यागी भावाचं एक महान उदाहरण आपल्याला जगाच्या कोणत्याही पुराण कथांमध्ये किंवा इतिहासामध्ये आढळून येत नाही। आपल्या बहिणीसाठी जीव देणाऱ्या या महान भावाच्या महान बलिदानाचा अपमान मला वाटतंय रावणाच्या प्रतिमाचं दहन करून आपण करतोय। हा अपमान आपण कुठेतरी थांबवला पाहिजे आणि इथल्या आदिवासी समाजाच्या भावभावनांचाही आपण कुठेतरी विचार केला पाहिजे असं मी या ठिकाणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या माध्यमातून आमचे भीम आर्मी प्रमुख सन्माननीय प्रफुल्लभाई शेंडे यांच्या वतीनं समस्त भारतीय नागरिकांना
रावण विरोधकांना, रावण प्रेमींना सगळ्यांनाच मी आवाहन करतोय, भारतीय लोकांच्या लोकभावनेनुसार आपण दुसरी एखादी कथा पाहिली तर अनेक विद्वानांचं असं मत आहे किंवा अनेक लोकांच्या तोंडून आपण असं ऐकतो की महात्मा रावण हे दुसरे तिसरे कोणीही नसून ते या भारताला अखंडित ठेवणाऱ्या, भारताला एकसंघ करणाऱ्या महान मौर्य वंशाच्या 10 सम्राटांचे दशानन रावण हे महान प्रतीक आहे. अर्थात याच्याबद्दल इतिहास संशोधक आपल्याला अधिक अभ्यासपूर्ण माहिती देतील, परंतु जर हे खरं आपण मानलं मौर्य वंशाचं ते प्रतीक आहे, तर हा येथे असणाऱ्या भारतीय जनतेचा सुद्धा अपमान आहे. रावण प्रतिमाचं दहन करणं म्हणजे हा अपमान आहे. तो अपमान या ठिकाणी झाला नाही पाहिजे. आणि रामायण कथेनुसार महात्मा रावण हे मानवतावादी, समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे. समताधारित समाज व्यवस्थेचा महान पुरस्कर्ता आहे. न्यायप्रिय कर्तव्यदक्ष राजाला बदनाम करण्याचे इथल्या जाती व्यवस्थेच्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे, ते थांबलं पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजांना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं म्हणा किंवा छत्रपती संभाजी राजांना सुद्धा बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. जर रावण लोकभावनेनुसार मौर्य वंशाचे जर प्रतीक असेल, त्या 10 महान सम्राटांचे दशानन रावण हे जर प्रतीक असेल, तर मात्र रावण प्रतिमांचं दहन करणं हे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, भारतीय जनमानसाचा अपमान आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, रावण भारताच्या अन्य भागांमध्ये, आदिवासी भागांमध्ये आपण जर पाहिलं, मग गोंड, भिल्ल वगैरे हा जो समाज आहे, दऱ्याखोरांमध्ये राहणारा, डोंगर रानांमध्ये राहणारा, या समाजामध्ये आजही रावणाला लोकराजाच्या रूपात वंदनीय मानून पूजा केली जाते. रावण हा अनेकांना आपला पूर्वज वाटतो आणि अशा महान राजाची निदान त्या आदिवासी, भिल्ल, गोंड वगैरे जो समाज आहे, जो रावणाला आपला आदरणीय मानतो, आपला आदर्श मानतो, आपलं पूर्वज मानतो, या समाजाच्या लोकभावनेची कदर करून रावण प्रतिमा दहन ही जी प्रथा आहे ती बंद केली पाहिजे. या ठिकाणी मी इतकंच भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि या देशातील अधिकांश बुद्धिवादी जनता आमच्या ह्या आव्हानाला प्रतिसाद देईल याची मला खात्री आहे. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला